लाडकी बहिणीचा लाडक्या बहिणीला हप्ता नेमका वाटप कधी होणार आहे? 21वा हप्ता म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता नेमका वाटप कधी होणार आहे? वितरणाला सुरुवात केव्हा होणार आहे? याच्याबद्दल एक तारीख समोर आली. ती तारीख मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर जी-आर अजून आलेला नाहीये, ही गोष्ट समजून घ्या. जवळ-जवळ 2 महिने पूर्ण संपलेले आहेत. मार्च महिना आणि एप्रिल महिना पूर्ण संपलेला आहे. मे महिना जवळ-जवळ 5-6 तारीख या ठिकाणी उजडलेली आहे. तरी पण हप्ता वाटपाला या ठिकाणी कोणताच या ठिकाणी सरकारकडून किंवा महिला व बालविकास विभागाकडून कोणतीच तारीख समोर आली नाही. त्याच्यामुळे बऱ्याच लाडक्याताई प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. याच्याबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली. ती बातमी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर लाडक्याताईंनो, एक छोटा प्रश्न तुम्हाला विचारतोय. सर्वांना 20वा हप्ता भेटलाय का? सर्वांनी ई-केवायसी केली आहे का? जर तुम्ही 20वा हप्ता भेटला असेल, तुमचं नाव, जिल्हा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि तुम्ही ई-केवायसी अपडेट केली आहे का नाही? तुमचं फॉर्मचं स्टेटस अप्रूव्ड आहे का नाही? पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. कारण की लाडक्याताईंनो, फॉर्मचं स्टेटस या ठिकाणी जर अप्रूव्ड असेल तरच तुम्हाला हप्ता भेटणार आहे. एक महत्त्वाची बातमी समोर आली. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या लाडक्याताईंनो, ई-केवायसीची ज्यांची अपडेट झाली होती 30 एप्रिलपर्यंत ज्यांनी आपली ई-केवायसी करून घेतली आहे, त्यांच्या याद्या दुरुस्ती करण्याचं काम या ठिकाणी युद्ध पातळीवर सुरू आहे. या ठिकाणी ई-केवायसी अपडेट करण्याच्या याद्या या ठिकाणी समोर येत आहेत. त्याच्यामुळे बऱ्याच लाडक्याताईला वाटत असेल की बाबा लाडक्या बहिणीची योजनेची योजना बंद पडली आहे का? लाडकी बहीण योजना काय प्रॉब्लेम झालाय का? योजना का चालू नाहीये? हप्ते का भेटत नाहीये? तर लाडक्याताईंनो, काळजी करू नका. या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्याचबरोबर लाडक्याताईंनो, तुम्हाला ही जी नाराजी व्यक्त केली जाते, वितरण नेमकं कधी होणार आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. चला, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एक तुम्हाला सांगायला कोणाला हप्ता मिळणार, तर ही गोष्ट समजून घ्या. त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याचबरोबर हप्ता पुन्हा वाटप सुरू होणार आहे. ज्यांना 17वा, 18वा हप्ता, 19वा हप्ता, 20वा हप्ता असे काही हप्ते भेटले नव्हते, त्या लाडक्याताईंना जर या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेच्या ह्या ई-केवायसीमध्ये यादीमध्ये जर नाव येत असेल तर त्यांना पुढचे हप्ते चालू होणार आहेत. ही सगळी गोष्ट तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. त्याचबरोबर जी-आर केव्हा येणार आहे? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे, जी-आर केव्हा येणार आहे? तर लाडक्याताईंनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, येणाऱ्या 10 तारखेपर्यंत तुम्हाला मी सांगतोय, 10 मेपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे. 10 मेपर्यंत तुम्हाला जी-आर येण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्याताईंनी वितरण सुरू कधी होणार आहे? मग 10 तारखेपर्यंत जी-आर आला तर वितरण नेमकं कधी होणार आहे? किती महिना तुम्हाला भेटणार आहे? 1,500 भेटणार आहे का? 3,000 भेटणार आहे का? 4,500 रुपये भेटणार आहे? ह्या सगळ्या गोष्टी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे. चला, आता व्हिडिओला सुरुवात करूया. नवराष्ट्र या न्यूजपेपरमध्ये वेबसाईटवर या ठिकाणी एक महत्त्वाची बातमी समोर आली. ती बातमी तुम्हाला मी दाखवलेलो. खूप महत्त्वाची बातमी लाडक्यातून, एक गोष्ट समजून घ्या. फक्त तुम्ही एकट्याच नाही आहेत की ज्या महाराष्ट्रामध्ये चिडला आहात, संताप व्यक्त करत आहात. तर बऱ्याच लाडक्याताईंचे या ठिकाणी उद्रेक होत आहे. बऱ्याच लाडक्याताईंचा संताप या ठिकाणी दिसत आहे. तर तुम्हाला ही बातमी दाखवत आहे. 2 महिने उलटले पण हप्ता नाहीच. लाभार्थी महिलांचा सरकारविरोधात संताप या ठिकाणी दिसत आहे. तर लाडक्यातून एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला काय वाटतं लाडक्यातून? बघा, 2 महिने पूर्ण संपलेले आहेत. मार्च महिना पूर्ण संपला आहे. एप्रिल महिना पूर्ण संपलेला आहे. 21वा आणि 22वा हप्ता अजून भेटलेला नाही. सरकारतर्फे कोणती न्यूज आलेली नाही. महिला व बालविकास विभागातर्फे कोणतीच बातमी समोर आलेली नाही. आपल्या आदित्य तटकरे मॅडमनी देखील तोंड उघडलेलं नाही. आपल्या सरकारमधले मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पण काही बोललेलं नाही. मतदान ज्यावेळेस होतं, निवडणुका ज्यावेळेस होत्या, त्यावेळेस या ठिकाणी सगळे गोड गोड बोलून या ठिकाणी मतदानाच्या वेळेस विचारत होते की बाबा आम्हाला मतदान करा, मी तुम्हाला 2 हप्ते एकत्र टाकू. जे 2 हप्ते एकत्र टाकणार म्हणत होते ते मागच्या 2 महिन्याचे हप्ते या ठिकाणी रखडून ठेवलेले आहेत. मग या ठिकाणी सरकारला या ठिकाणी प्रश्न विचारावा लागणार आहे. तर त्याच्यामुळे सर्व लाडक्याताईंनी संताप व्यक्त करून चालणार नाही. बघा, या ठिकाणी न्यूजपेपरला यायला सुरुवात झालं. तुम्ही पण कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तुम्हाला काय वाटते. आता 2 हप्ते आपल्याला एकत्र भेटायला पाहिजेत. मार्च महिन्याचा हप्ता, एप्रिल महिन्याचा हप्ता, 2 हप्ते 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या अकाउंटला यायला पाहिजेत. ही मागणी आपण मी सरकारकडे करत आहोत. बघा लाडक्यातून, बऱ्याच लाडक्याताई म्हणतील की आपण बोलून काय होणार नाही, सरकार काय देणार नाही. पण लाडक्यातून एक गोष्ट लक्षात ठेवा, जर आपण काहीच बोललो नाही, हातावर हात ठेवून जर गप्प बघत बसलो तर आपल्याला असं पण काहीच भेटणार नाही. त्याच्यामुळे सर्वांनी काही ना काही हालचाल करा, काही ना काही पुढे या, सपोर्ट करा. जर तुम्ही सपोर्ट केला तरच आपल्याला या ठिकाणी लाडक्या बहिणीला चांगले दिवस येतील. जे लाडक्या बहिणीचे हप्ते थांबलेत, ज्या लाडक्याताईंचे हप्ते बंद झालेत, त्या हप्त्या लाडक्याताईंना या ठिकाणी न्याय भेटेल. त्याच्यामुळे सर्वांनी सपोर्ट करायचा आहे, एकत्र यायचं आहे.
जर ही बातमी आपण पुढे बघूया नेमकी काय बातमी आहे. 2 महिने उलटले पण हप्ता नाहीच भेटलेला आहे. लाभार्थी महिलांचा सरकार विरोधात संताप या ठिकाणी आलेला आहे. पैठण छत्रपती संभाजीनगरवरून ही बातमी आली. राज्य सरकारची गाजलेली लाडकी बहीण योजना सध्या पैठणसह जिल्ह्यामध्ये अक्षरशः ठप्प झाल्याचे चित्र दिसत आहे. एप्रिल आणि असे सलग 2 महिने, मार्च आणि एप्रिल असे 2 सलग महिने उलटून गेले तरी लाभार्थ्यांच्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत. अशा स्वरूपाची नाराजी, संताप या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या मनामध्ये उत्पन्न होत आहेत. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काय वाटतं याच्यावर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. दरम्यान शासनाने KYC प्रक्रिया अनिवार्य केल्यामुळे महिलांची अधिकच गैरसोय होत आहे. प्रलंबित हप्ता नेमका केव्हा मिळणार याबाबत प्रशासनाकडून कोणतीही स्पष्ट माहिती दिली जात नाही. त्यामुळे महिलांचे लक्ष आता शासनाच्या पुढील निर्णयाकडे लागलं आहे. तुम्हाला मी आत्ता सांगितलं होतं लाडक्या बहिणींनो, बघा की सरकारकडून कोणतीच माहिती पुढे आलेली नाही. सरकारने कोणता निर्णय दिलेला नाही आहे. सरकारने कोणता संदेश दिलेला नाही आहे की हप्ता नेमका वाटप कधी होणार आहे, हप्ता कुणाला भेटणार आहे, GR कधी येणार आहे, काहीच सांगितलेलं नाही. आतापर्यंत मागे जर बघितलं तर आपल्याला अगोदर पूर्ण सूचना भेटत होत्या, पूर्व कल्पना येत होत्या, पण या महिन्यापासून जवळजवळ काहीच या ठिकाणी बाहेर येत नाही आहे. हे चित्र तुमच्या समोर दिसत आहे. तातडीने दखल घेण्याची मागणी या ठिकाणी सरकारकडे केली जात आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, आपली पण हीच मागणी आहे की लवकरात लवकर लाडक्या बहिणीच्या अकाउंटला पैसे टाकावेत आणि ते पण फक्त मार्च महिन्याचा 21वा हप्ता टाकून चालणार नाही. आता 2 महिने पूर्ण संपलेत. 2 महिन्याचे 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या अकाउंटला भेटायला पाहिजेत. तुम्हाला काय वाटतं लाडक्या बहिणींनो? फक्त या ठिकाणी आपल्याला गप्प बसून चालणार नाही. बघा, ज्यावेळेस आपले अजितदादा पवार होते, आपले दादा होते, त्यावेळेस डायरेक्ट या ठिकाणी अकाउंटला पट पैसे येऊन जायचे. जोपासून दादा आपल्या सोबत नाही आहेत तोपासून या ठिकाणी लाडक्या बहिणींना या ठिकाणी मरगळा आलेली आहे. लाडक्या बहिणीकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही आहे. एकनाथ शिंदे साहेब यांच्यावर खूप मोठा आता भार आलेला आहे. एकनाथ शिंदे साहेब, तुमच्याकडे आम्ही या ठिकाणी बघत आहोत की बाबा कधी ना कधी लाडक्या बहिणीसाठी तुम्ही येताल, तुम्ही काहीतरी या ठिकाणी तोडगा काढा. देवेंद्र फडणवीस साहेब, तुमच्याकडे पण एक मागणी आहे की लवकरात लवकर या लाडक्या बहिणींना तुम्ही लवकरात लवकर खुश करा आणि त्यांना 2 महिन्याचे हप्ते एकत्र टाकावेत अशी सरकारकडे विनंती मी करत आहे. सर्व लाडक्या बहिणीच्या वतीने ही विनंती होत आहे. तुम्हाला काय वाटतं लाडक्या बहिणींनो? आणि बऱ्याच लाडक्या ताई म्हणत असतील की नेमकं काय होणार, तर एक तारीख समोर येते, ती पण तुम्हाला दाखवलं. 10 मे या तारखेपर्यंत या ठिकाणी GR येईन. वाटपाचं काय माहीत नाही, पण GR तरी 10 तारखेपर्यंत येईन अशी स्वरूपाची एक महत्त्वाची बातमी समोर आली. ती बातमी तुम्हाला दाखवायलो. ती बातमी आलेली आहे 10 मेपर्यंत. आपल्याला आता फक्त वाट बघ. त्यामुळे मे महिन्याच्या 10 तारखेपर्यंत लाडकीला 3,000 रुपयांचे गिफ्ट मिळू शकते अशा स्वरूपाची एक बातमी समोर आली. त्याच्यामुळे सरकारकडे एक विनंती आहे, लाडक्या बहिणीनं हे गिफ्ट देऊन टाका. मे महिन्यात ऑलरेडी लाडक्या बहिणीची परिस्थिती खूप खराब झालेली आहे. ऑलरेडी या ठिकाणी उष्णता वाढल्यामुळे लाडक्या बहिणीचे या ठिकाणी प्रॉब्लेम्स होत आहेत. त्यांचे रोजगार बुडालेले आहेत. उन्हामध्ये बाहेर काम करता येत नाही आहे. त्याच्यामुळे लाडक्या बहिणीचं जे हातावर पोट आहे त्या लाडक्या बहिणीला मदत व्हावी अशी सरकारकडे विनंती आहे. आणि बघा, मे महिना संपला की जून महिना सुरू होतो. जून महिन्यामध्ये लाडक्या बहिणीच्या जे मुलं असतात त्यांना वह्या पुस्तकं घ्यायला, दप्तर घ्यायला त्यांना पैसे नसतात. त्याच्यामुळे शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी ते पैसे लागतात. त्याच्यामुळे सरकारने लवकरात लवकर याच्यावर निर्णय घ्यावा आणि लवकरात लवकर लाडक्या बहिणीचे हे प्रश्न सोडवावेत अशी मी सरकारकडे विनंती करत आहे. 2 महिन्याचे हप्ते एकत्र भेटावेत ही सरकारकडे विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.